ठीक आहे. आता हा जो डेटा आहे, दिसते स्क्रीन? ठीक आहे. आता हा डेटा काय खूप मिसमॅच केलेला आहे मी. ठीक आहे. याच्यात एरर्स पण आहेत, नॉट ॲप्लिकेबल पण घेतलेलं आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सॅलरी पण टाकली, मेल आय डी पण टाकलेली. ठीक आहे. जे जे काही आपल्याला एडिट करणे किंवा क्लीन करायची गरज आहे, कशामध्ये? पॉवर क्वेरीमध्ये, ते सगळं काय केलं याच्यात? डेटा फिल केलंय. हा क्लोज केला आता. पॉवर बी आय ओपन. ते मिक्स डेटा केलेला आहे. त्या डेटाला आपल्याला काय करायचं? पॉवर क्वेरीच्या हेल्पनं क्लीन करायचं. ठीक आहे. डेटा क्लीन केल्यानंतर मग तो काय जातो पॉवर बी आय मध्ये, आणि आफ्टर मग काय होतं? व्हिज्युअलायझेशन स्टार्ट होतं. आवाज येतोय का संजीवनी? मेसेज करा, मेसेज. येस नो. ठीक आहे. ओपन झाला. ओके. हा ओपन व्हायला वेळ लागतो. प्रोसेस. पॉवर बी आय सगळ्यांकडे झालेला आता इन्स्टॉल प्रॉपर. ऍप्लिकेशन थोडं जास्त वेळ घेते. हम्म. हा घेतला आपण. हे क्लोज. ठीक आहे. ठीक आहे. आता काय गेट डेटा, एक ऍप्लिकेशन प्रॉपर आहे. ठीक आहे. सो ब्लॅक केलं तर लिस्ट येते, ती आता आली. थोडंसं लोड घेते. ठीक आहे. फर्स्ट पेज, पेज फर्स्ट आहे, त्याच्यानंतर बघायचं आपल्याला. फर्स्ट आपलं पॉवर क्वेरी चालेल. इथं ऑल फाईल जर केलं तर CSV फाईल पण शो होते, एक्सेल फाईल डायरेक्टली शो होते. जर CSV असेल तर ऑल फाईल करावं लागेल एक्सटेन्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर काय होतं? डेटा एक्सट्रॅक्ट केला. एक्सट्रॅक्ट केल्यानंतर काय होतं? डेटा ट्रान्सफॉर्म होतो, आणि ट्रान्सफॉर्म केलं क्लिनिंग झाल्यानंतर काय होतं? लोड. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतो आपण? ETL टूल किंवा ETL प्रोसेस. ठीक आहे. आता काय होतं? जो डेटा आपण लोड केलेला तो काय होतं? कनेक्ट होतोय, म्हणजेच एक्सट्रॅक्ट होतोय थोडक्यात. ठीक आहे. जेव्हा आपण एक्सेल शीट एक्सट्रॅक्ट करतो ना, ते ओरिजिनल शीट वरती काहीच चेंजेस होत नाही. ठीक आहे. हे काय करतो? टेम्पररी याच्यासाठी ती शीट ऍक्सेस करून घेतो. ठीक आहे. तुमची जी ओरिजिनल एक्सेल शीट आहे, त्या बॅकअप मध्ये चेंजेस होत नाहीत. जे चेंजेस होणार आहेत ते या डेटावरती, कारण हा डेटा रीड करून घेतो. ठीक आहे. सो त्याच्यानंतर काय करतो आपण? हा ट्रान्सफॉर्म करतो. ट्रान्सफॉर्म केल्यानंतर काय होतं? डेटा पॉवर क्वेरी मध्ये ओपन होतो, आणि डायरेक्ट लोड केलं तर काय होतं? पॉवर बीआय मध्ये डायरेक्टली ओपन होतो. मग आपल्याला काय करायचं? डेटा क्लीन करायचा. क्लीन करायच्या ज्या प्रोसेस आहेत त्या ऍडव्हान्स लेवल पर्यंत दिलेल्या आहेत, ज्या एक्सेल मध्ये पण नाही होऊ शकत. त्या प्रोसेस काय करतो आपण? या ETL टूलच्या प्रोसेसमध्ये डेटा विदिन सेकंदामध्ये क्लीन करू शकतो. कुठलाही फॉर्मॅट द्यायची गरज नाही, कुठलाही फॉर्म्युला रन करायची गरज नाहीये. ठीक आहे. तर खूप लवकर काय करतो आपण याच्यामध्ये? डेटा क्लीन करून घेतो. ठीक आहे. इथं काय आहे आपलं? पॉवर क्वेरी टेबल. ठीक आहे. हा आपला झालेला आहे, रिपीट करत नाही मी आता. सो इथं शॉर्ट पर्यंत पाहिलं होतं आपण, बरोबर? स्प्लिट टेब, स्प्लिट पण पाहिले, की आपण याच्यामध्ये काय केलं होतं? पोझिशन वाईज, डिजिट वाईज केलं होतं, बरोबर? डिजिट, नॉन डिजिट, आठवतंय? ठीक आहे. जर कॅरेक्टर आणि
नंबर जर मिक्स असतील तर ते आपण काय करत होतो, वेगळं करत होतो. तर तो हा पार्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय, ट्रान्सफॉर्म मध्ये जर गेलं, ठीक आहे, तर ट्रान्सफॉर्म मध्ये काय, हा जो डेटा आहे, आता इथं काय झालं बघा, सिरियल नंबर नाही आलेला. तर फर्स्ट काय करतो, यूज फर्स्ट रो ॲज अ हिडर जर आपण केलं तर सिरियल नंबर, टाइम, कस्टमर आय डी हे काय होतं, ॲज अ हिडर मध्ये कन्सिडर होतं. आणि जे काय आपण चेंज करतो ते काय होतं, रेकॉर्ड होता स्टेप, अप्लाय स्टेप. जर आपल्याला नको असेल तर आपण काय करतो, क्लोज. ठीक आहे. फर्स्ट काय सांगितलं होतं की हा डेटा टाईप चेक करायचं तुम्हाला, इथं जर पाहिलं तुम्ही. ठीक आहे. तर हा डेटा टाईप काय पाहिजे, नंबर मध्ये पाहिजे. तर इथं काय दिलेलं आहे, डेटा डिटेक्ट डेटा टाईप एक ऑप्शन आहे. ठीक आहे. हा सॉरी, इथं जो काय डिटेक्ट डेटा टाईप, आता तुम्हाला शोधायची गरज नाही. तुम्ही जर या डिटेक्ट डेटा टाईप वरती क्लिक केलं तर बघा इथं दाखवते. ठीक आहे. ऑटोमॅटिक डिटेक्ट करतो, पण आता तो कन्फ्यूज आहे कारण काही त्याच्यामध्ये वर्ड आहे. टोटल नंबर असते तर तो डिटेक्ट केला असता. मग काय करावं लागतं, इथं जाऊन तुम्हाला होल नंबर, त्या सिरियल नंबर मध्ये नंबरच आहेत सगळे. ठीक आहे. सो रिप्लेस करंट डेटा. जेव्हा नंबर होतात ते काय होतात, राईट साईडला शिफ्ट होतात. टेक्स्ट असतात ते लेफ्ट साईडला. हा डेट फंक्शन पाहिजे. याला क्लिक करून मी बघतो डिटेक्ट होतंय का. ऑटोमॅटिक डिटेक्ट झालं, ठीक. नाहीतर मग तुम्ही इथं जाऊन पण चेंज करू शकता. हा प्रॉब्लेम पहिलं रिमूव्ह करायला पाहिजे मला. तुम्हाला प्रॉपर करण्यासाठी फर्स्ट जी स्टेप आहे ती पहिलं ही नल वगैरे व्हॅल्यू काढायला लागते. ठीक आहे. प्रॉपर जर डेटा टाईप डिटेक्ट करायचा असेल तर काय करायला लागेल, पहिलं हा जो डेटा आहे या डेटाला काय करायचं, सॉर्ट करायचं फर्स्ट ऑफ ऑल. ठीक आहे. कधी डेटा काय करायचा, असेंडिंग डिसेंडिंग करून बघायचं, ते एका साईडला घेऊन जातं एरर. ठीक आहे. असेंडिंग डिसेंडिंग करा. आता एन ए आलेलं आहे. एन ए म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल समजा आता काय केलं आपण, रिमूव्ह एरर्स, रोज मधला जर रिमूव्ह एरर्स क्लिक केला आपण तर तो चेक होतो. ठीक आहे. नाही जात आहे. तो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला पहिल्यांदा व्ह्यू मध्ये जायचं. व्ह्यू मध्ये काय करायचंय, तर क्वालिटी चेक करणं खूप गरजेचं आहे. कधी एरर तर नाही दाखवत आहे, पण एरर आहेत खूप सगळे. ठीक आहे. 100% व्हॅलिडेशन हे क्वेश्चन विचारलं जातं. ठीक आहे. व्हॉट इज द क्वालिटी, कॉलम क्वालिटी अँड एक्सप्लेन. सो these are three type parameter: valid, error and empty. So this is check for accuracy of column data. ठीक आहे. 100% is okay data, otherwise error or empty detected. That so remove this error. किंवा आपण काय करतो, तिथं डायरेक्टली फाइंड करतो तो कॉलम, याच्यात अॅक्युरेसी आहे का नाही. ते आपल्याला डायरेक्टली ऑब्झर्व करण्यासाठी फक्त याचा वापर होतो, बाकी काही नाही. हे फक्त तुम्हाला ऑब्झर्व करते की प्युअर आहे का नाही. ठीक आहे. अदरवाईज त्याला तुम्ही क्लोज केलं तरी चालतं. आता मोनो स्पेस जर पाहिलं, ठीक आहे, मोनो स्पेस मध्ये जर पाहिलं तर फक्त फॉन्टचा टेक्स्ट चेंज होतो. ठीक आहे. या ठिकाणी जर चेंज केलं तुम्ही तर या व्ह्यू मध्ये काय होतं, चेंज होतं. ठीक आहे. जर तुमच्याकडं क्युरी सेटिंग हाईड असेल या साईडला तर तुम्ही व्ह्यू मध्ये जाऊन त्याला ऑन करू शकता. फॉर्म्युला बार नसेल तर तो इथून चेक मार्कने ऑन करायचा. व्हाईट स्पेस असेल तर दाखवतं वर्ड मध्ये दोन, नाहीये तर त्याची काही गरज नाहीये. कॉलम डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय, कॉलमचं डिस्ट्रीब्युशन करतं. ठीक आहे. डिस्ट्रिक्ट म्हणजे काय, डुप्लिकेट. आणि युनिक म्हणजे काय, प्रॉपर. म्हणजे याच्यात प्रॉपरच आहे. हे बघा इथं प्रॉब्लेम आहे. जे इक्वल देते ना ते ओके, इथं पण इक्वल व्हॅल्यू, इथं इक्वल व्हॅल्यू, पण याच्यामध्ये काय देते, थोडासा प्रॉब्लेम दाखवतो. याच्यामध्ये काय म्हणतं, सेम असलेली 21 आहेत, युनिक असलेलं फक्त एकच आहे. काय आहे तो, चेक करा. हा, तर समजा हा अर्णव किती वेळा आलाय तो चेक करायचा मला. ठीक आहे. खूप वेळा आलाय. ठीक आहे. म्हणजे तो डिस्ट्रिक्ट आहे, युनिक नाहीये. ठीक आहे. आता युनिक काय ते त्याला दिलं नाही आपल्याला. तिथं डायरेक्टली ऑप्शन, सॉरी, सिलेक्ट इथं आहे. आता तुम्हाला काय करायचं, हा कॉलम जर मी सिलेक्ट केला एवढाच एक, हे ने वाला. ठीक आहे. ओके केलं त्याला, नाही झालं. ओके केलं आणि हा कॉलम पण डिलीट करू शकता. पण आपल्याला डिलीट करायचंय रो वन बाय वन, जे प्रॉपर आहे तिथूनच काय करायचंय, रो हे करायचं. सो ओके केलं. फर्स्ट आपल्याला डिटेक्ट झालेलं फर्स्ट, बरोबर. त्याच्यामधून काय करायचं आपल्याला,
तर चेक करायचं आहे. कॉलम डिस्ट्रीब्युशन बंद करा. ठीक आहे. आता तिथं युनिकच मिक्स असणारच आहे, नावं चालतात मिक्स, त्याच्यावर काही प्रॉब्लेम. कॉलम प्रोफाईल जर चेक केली, कुठलीही तुम्ही सिलेक्ट नाही केलं, सिलेक्ट केलं, ठीक आहे, आणि कॉलम प्रोफाईल, प्रोफाईल म्हणजे त्याचं पूर्ण इथं दाखवतं. तो काहीतरी चेंज झाले. ठीक आहे, फिल्टर काढून टाकूया. ठीक आहे, रिमूव्ह एरर्स. ठीक आहे, आणि या साईडला आलो आपण. ठीक आहे, कॉलमला पहिलं काय करायचं, ऍज हे करायचं, हिडर पण निघून गेलं माझ्याकडनं. चेंजेस केलं, हिडर आले. ठीक आहे, इथं ठेवलं. व्ह्यू मध्ये जर पाहिलं आपण, तर काय होतं, नाही बाकीचं तर आहे ना. अच्छा, तो ह्याच्यामुळे आला. सॉरी, सध्या तो काढूनच टाकायचा का त्याला डिलीट करायचं. फर्स्ट रो. ठीक आहे. आता हा जो आहे कॉलम, पहिल्यांदा काय करावं लागेल आपल्याला, डिलीट. ठीक आहे, डिलीट करण्यासाठी काय करतो आपण, रो. रो कशामध्ये, या काय हँग घेते एवढं, होम मध्येच आहे. ठीक आहे, इथं काय करतो आपण, रिमूव्ह रोज. मग कुठला रोज रिमूव्ह करायचा आहे, सगळेच झाले. सो टॉपचा वन रो काय करायचं, इथून रिमूव्ह करायचा. रिमूव्ह केला. ठीक आहे, आता काय आहे इथं, परत काहीतरी चेंज झालंय. तो डेटा प्रॉपर नाही चाला. त्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे. हेडिंग वाला डिलीट झाला. ते पहिलं घ्यायचं, स्टेप बाय स्टेप प्रॉपरली करावं लागेल. सिरियल नंबरच गायब झाले, है ना. हा, आता करावं लागेल. ठीक आहे. फर्स्ट काय, याच्यामध्ये ट्रान्सफॉर्म मध्ये जर गेलं, यूज फर्स्ट रो हिडर. ठीक आहे, तो हिडर मध्ये आला. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, कॉलम फिल्टर करायचंय. ठीक आहे, डेटा काय केला आपण एकदा, असेंडिंग डिसेंडिंग करून पाहिला. ठीक आहे, आता हा काय करायचा, पहिला टॉप जो आहे, रिमूव्ह याच्यामध्ये रोज मध्ये गेलो, टॉपला सिलेक्ट केलं. ठीक आहे, टॉप मध्ये काय, फर्स्ट जो आहे तो काय झाला पाहिजे, डिलीट. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे, याच्यामध्ये नल व्हॅल्यू पण होती. ठीक आहे, नल व्हॅल्यू होती, त्याला परत एकदा असेंडिंग डिसेंडिंग करून बघूया. आला नल. परत काय करायचंय, रिमूव्ह टॉप. ठीक आहे, रिमूव्ह टॉप मध्ये जो लिस्ट आहे त्याला काय करायचंय, इथून परत डिलीट. हे झालं प्रॉब्लेम सॉल्व, एमटी वाला. ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे, हा व्ह्यू मध्ये चाललं होतं आपलं. ठीक आहे, व्ह्यू मध्ये कॉलम प्रोफाईल. ठीक आहे, सो कॉलम प्रोफाईल मध्ये काय दाखवतं, तर कॉलम सेक्शन काउंट किती आहे, किती कॉलम आहेत, एरर किती आहे, एमटी किती आहे, डिस्टिंक्ट किती आहे, युनिक किती आहे. सेम असलं तर ओके, याच्यात चेंज असलं डिस्टिंक्ट युनिक मध्ये तर मग मिक्सअप आहे. ठीक आहे, एमटी आहे का, मिनिमम मॅक्झिमम, हे सगळं तुम्हाला काय दाखवतं, त्याच्यात प्रोफाईल दाखवतं तुमची. ठीक आहे, आता जर केलं गो टू कॉलम. ठीक आहे, गो टू कॉलमच्या ऑप्शन मध्ये काय करतो आपण, डायरेक्टली कुठल्या कॉलमवर जाऊन थांबायचंय, तर त्या कॉलमला काय करतो, डायरेक्टली सिलेक्ट करतो. आणि मला काय करायचं, सॅलरी कॉलम, खूप सगळा डेटा आहे, तर त्यावेळेस काय करतो आपण, कॉलमचा जम्प करतो आणि यूज करतो. ठीक आहे, आता परत मी इथं आलो, मला फर्स्ट रो वरती जायचं, तर फर्स्ट काय, सिरियल नंबर. सिरियल नंबर वरती मी काय केलं, जम्प केलं.
ते कुठल्याही कॉलम वरती तुम्ही डायरेक्टली जम्प करू शकता जिथं तुम्हाला यूज करायचं. ऍडव्हान्स एडिटर मध्ये जर पाहिलं तुम्ही तर जे काही तुम्ही चेंजेस करताय, ठीक आहे, त्याचं काय होतं, कोड तयार होतोय. ह्याचा काही यूज नाहीये, पण बाय डिफॉल्ट त्याच्या बॅकग्राऊंडला हे जे चेंजेस होतात ना अप्लाइड, त्याचा कोड तयार होतो फक्त. ठीक आहे. आणि क्युरी डिपेंडन्सी वरती काय होतं, रिलेशन दाखवतं तुमचे नंबर ऑफ टेबल. नंबर ऑफ टेबल, तो डेटा घेतला कुठून, कुठल्या ड्राईव्ह मधून घेतलाय, त्याचं लोकेशन. ठीक आहे. तो डेटा नॉट नॉट लोडेड म्हणजे अजून तो डेटा पॉवर बीआय मध्ये नाही गेलेला. ठीक आहे. किंवा नंबर ऑफ टेबल कनेक्टिव्हिटी पण दाखवता येतं. फक्त व्ह्यू आहे, व्ह्यू म्हणजे पाहण्यासाठीच असतात शक्यतो. ठीक आहे. काही गोष्टी असतात त्याच्या. त्याच्यानंतर काय, ट्रान्सफॉर्म मध्ये आपण स्प्लिट पाहिलं, फॉर्मॅट मध्ये पण पाहिलं, लोअर केस, अप्पर केस, स्ट्रीम, एखादी स्पेस असेल स्ट्रीम क्लीन करा. ठीक आहे. ऍड परफिक्स मध्ये काय, समजा फॉर एक्झाम्पल मला इथं नाव आहे आदित्य, फर्स्ट नेमच्या पुढं काय करायचं मला, तर मिस्टर लावायचं. बरोबर. तर मी काय करणार इथं मिस्टर. आता मी बाय डिफॉल्ट नाही कन्सिडर करू शकत इथं. इथं लावणं म्हणजे चुकीचंच आहे, कारण इथं लेडीज पण येऊ शकतात, मेल फिमेल पण असतं, ते एक्सेल मध्येच करावं लागेल. कंडिशन तिथंच लिहिली जाते. ठीक आहे. एक मी बाय डिफॉल्ट सांगतो की अशी जर गरज पडली, जे सगळ्यांसाठी फिक्स आहे, तर तुम्ही इथं बनवू शकता. ठीक आहे. हे चेंजेस नको आहेत मला, कारण तो एकासाठी नाहीच आहे ऍक्च्युअली. ठीक. नाही तिथं तुम्हाला कसं समजणार कुठलं काय. मेल फिमेलला, हा त्याला लाव. पण त्याच्यामध्ये कंडिशन दिली नाही ना त्या ऑप्शन मध्ये. मेल फिमेल दिलंय, पण इथं तो फॉर्म्युला कसा लिहिणार तुम्ही. एक्सेलचा इफ कंडिशन आहे ना ती. ठीक आहे. सो ते तिथंच करावं लागेल, नाहीतर सेपरेट बिकेचं नाही होणार. ठीक आहे. हा, त्याला एक एक होऊ शकतं, रेंज देऊ शकता तुम्ही. कशी रेंज देऊ शकता, तर फिल्टर लावलं की मेल पुढे येतात, मेल फिमेल शॉर्ट होतात फिल्टरमुळं. मग त्यावेळेस तुम्ही रेंज अप्लाय करून करू शकता कुठल्या रेंज पर्यंत पाहिजे. हा, हा, मग रेंज नाही होत इकडं तिकडं, मेल फिमेल शॉर्ट होतो ना. मग तुम्ही मोजू शकता फिमेलची क्वांटिटी कुठपर्यंत आहे. एक पासून समजा फिमेल हे झालं, फिमेल वरती आले ना आपले, आता फॉर एक्झाम्पल फिमेल पासून तो मेल कुठं सुरू होतोय, कुठल्या रोला, त्या रोच्या रेंजला अप्लाय करावं लागेल. ठीक आहे. ते आहे पुढं ऑप्शन. ठीक आहे. सो याच्यामध्ये जर गेलं आपण, ठीक आहे, तर ऍड परफिक्स आणि सफिक्स बॅक साईडला किंवा फ्रंटला. क्लीनला क्लीन, इच कॅपिटलाइज, पहिला पाहिजे लोअर, अप्पर, आणि पहिला कॅपिटल. हे तुम्हाला पाहिजे असेल तर इथून तुम्ही त्या टेक्स्टवाल्या कॉलमसाठी आहे तो. ठीक आहे. एक्सट्रॅक्ट मध्ये जर पाहिलं तर हे लेंथ वगैरे दाखवतो बघा, किती लेंथ आहे त्यात कॅरेक्टरची. हे बघा, हे ज्याला सिलेक्ट केलं होतं त्याची लेंथ वगैरे दाखवतो. ठीक आहे. कुठं एक याला क्लोज करतो आपण, शेवटच्याला घेतलं तर लवकर समज. ठीक आहे. एकदम शेवटी घ्यायचं ते, चेक कर म्हणजे इथं तयार होतो शेवटी तो. मग याला काय केलं आपण, एक्सट्रॅक्ट मध्ये गेलं, सॉरी, एक्सट्रॅक्ट मध्ये काय केलं, लेंथ चेक केली. ठीक आहे. तर लेंथ वगैरे चेक केली, लेंथ दाखवलं. ठीक आहे. त्याच्यानंतर याला क्लोज करूया लगेच. नेक्स्ट काय ऑप्शन आहे त्याच्यात, फर्स्ट कॅरेक्टर. मला फर्स्ट कॅरेक्टर काउंट करायचं. ठीक आहे. फर्स्ट कॅरेक्टर काय झाले, बाजूला आले. त्याच्यानंतर एक्सट्रॅक्ट. एक्सट्रॅक्ट मध्ये काय, लास्ट कॅरेक्टर. आता रेंज कुठून कुठपर्यंत पाहिजे, रेंज द्यायचं. समजा मला पहिल्यापासून 5 नंबर पर्यंत सगळेच पाहिजे. ठीक आहे. स्टार्ट टू एंड, तर तो आला. ठीक आहे. स्टार्ट टू एंड आला. झिरो केलं तर ते पहिला पण येतो, झिरो करावं लागतंय. ठीक आहे. 0 to 5 करा, प्रॉपर येईल. एक्सट्रॅक्ट समजा आपण 0 करूया, परत एकदा रेंज दिला आणि 5. आता याला काय केलं, ओके आला. आता आदित्य वगैरे पूर्ण नाव एक दिलं होतं, मग काय झालं, तो झिरो झिरो पासून काउंट होतो कधी पण, 0 1 2 3 असं. मग काय करायचं, 0 पासून रेंज द्यायची. ठीक आहे. अशी कंडिशन असेल तर, जसं की आता तुम्हाला मेल आय डी मधलं नाव पूर्ण बाजूला करायचं आहे, तर त्यावेळेस अशा कंडिशन देऊ शकतो. किंवा @gmail हे बाजूला काढायचं असेल तर त्या कंडिशन मध्ये याचा
यूज करता येतो. बिफोर, ठीक आहे, म्हणजे टेक्स्टच्या आधीचं काढायचं, टेक्स्टच्या नंतरचं, टेक्स्टच्या बिटवीन मधलं, दोघांच्या आतमधलं. ठीक आहे, तर हे पण सेमच आहेत, रिलेटेड टू. कुठून करायचं आता, समजा एंटर डिलिव्हर मार्क बिफोर. बिफोर मला समजा आपल्याला काय करायचं, पाच पाच कॅरेक्टर पाहिजे. थोडस हे घेते कधी कधी लोड. ठीक आहे, तर तो बिफोर सगळं टेक्स्ट साठीच आहे तो. समजा आपण 2 केलं आणि 5 केलं, स्टार्ट टू एंड. कुठं गायब झालं मेल? ते टेक्स्टला करून बघा, इथं नंबर वगैरे मिक्स असल्यामुळे होत नाही कधी कधी. ठीक आहे, सो हे टेक्स्टशी रिलेटेड जर वर्क असेल तर टेक्स्ट बिटवीन डिलिमिटर तुम्ही इथे यूज करू शकता. ठीक आहे, आता हे जे ऑप्शन आहे, डेट आणि टाइम आणि ड्युरेशन. ठीक आहे, याच्यासाठी आपल्याला डेट कॉलम लागत असतो. समजा मी डेट मध्ये आलो. ठीक आहे, सो डेट मध्ये काय केलं, फर्स्ट मी इथं जर ऑप्शन चेक केलं तर याचं काय काढायचंय तुम्हाला. आता ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, हा डेटचा फॉर्मॅट नाहीच आहे. फर्स्ट आपलं एक काम राहिलेलं आहे, ते काम कम्प्लीट करावं लागेल. कुठलं, तर त्याचं डेटा टाईप आपण नाही केलेला प्रॉपर वर्क. सो आपल्याला काय करायचं, त्याचा डेटा टाईप डिटेक्ट करायचा आहे. ठीक आहे, डिटेक्ट करण्यासाठी इथं आलो आपण. ठीक आहे, पहिल्यामध्ये काय केलं, त्यानं डेटा टाईप घेतला. आता तो असेंडिंग डिसेंडिंग आहे, तोही पहिल्यांदा चेक करा. ठीक आहे, तो आला पाहिजे या फॉर्मॅट मध्ये. आला सिरियल नंबर, नंबर पण आला इथं. आता हा डेट मध्ये आला पाहिजे, कर डिटेक्ट. होते का डिटेक्ट, चेक कर. पहिले एमटी वगैरे काढावा लागेल, तर तो प्रॉपर घेतो, घेतला. ठीक आहे, घेतला ना. आता तो हा टेक्स्टच आहे, हा पण टेक्स्ट आहे, हा पण टेक्स्टच आहे. एज, एज टेक्स्ट आहे का, नाही, कर डिटेक्ट. ठीक आहे, त्याला जर भेटलं तर प्रॉपर डिटेक्ट करतो, हा पण आहे. तर इथं रिप्लेस करणार आहे आपण. ठीक आहे, रिप्लेस साठी काय, रिप्लेस व्हॅल्यू. सो एफ, एफ साठी काय, फिमेल. इथून आपण ओके केलं. परत काय केलं, रिप्लेस व्हॅल्यू मेल साठी यम. ठीक आहे, यम साठी मेल, रिप्लेस विथ मेल. याला मी ओके केलं. सो तो पण चेंज झाला, झालं चेंज. ठीक आहे, आता अकाउंट बॅलन्स काय, टेक्स्ट नाहीच पाहिजे, डिटेक्ट कर. तुम्हाला सांगायची गरजच नाहीये, तो स्वतःच डिटेक्ट करून देतो तुम्हाला नंबर मध्ये. सेव्हिंग अकाउंट टेक्स्ट आहे, हा नंबर आहे, कर डिटेक्ट. तो करेल त्याचं काम. कामं दिलेत जास्त त्याला वाटलं. ठीक आहे, टेक्स्ट आहे, सिटी आहे. ठीक आहे, इथं काय आलं पाहिजे, याला टेक्स्ट ठेवलं तरी चालतंय. नंबर करायचा असेल करा, कॅल्क्युलेशन नाहीये तुमचा पार्ट याच्यामध्ये. ठीक आहे, आपण मोबाईल नंबरला कॅल्क्युलेशन म्हणून यूज नाही करत, किंवा आधार नंबरला नाही करत आहे. सो तरी एकदा डिटेक्ट करा, काय असेल ते घेऊ द्या. ऍक्च्युली हा डेटामधला पार्टच नसतो आपला. हा डिलीट केलं तरी काही फरक नाही पडत. ठीक आहे, तुमच्या ऑब्झर्वेशन मध्ये हे काउंट नाही केलं जात. कधी काउंट केलं जातं, हा तुमचं केवायसी असेल तर टोटल कस्टमर किती आहेत तुमचे, 1000 आहेत. पण किती जणांचा तुमच्याकडं डेटा अवेलेबल आहे आणि किती जणांनी सबमिट नाही केलं पॅन नंबर, हे जर करायचं असेल तर गरज पडते, अदरवाईज नाही पडत. ठीक आहे, इथं बी एकदा डिटेक्ट करून बघू. ठीक आहे, त्याच्या पद्धतीने तो घेतोच प्रॉपर. मिक्स होतं म्हणून नाही घेतलं, जर प्युअर डेटा असेल तर ऑटोमॅटिक तो घेतो. सॅलरी पण काय आली पाहिजे डिटेक्ट. ते कशामुळे नाही आलं, तर तुमच्या आपण एरर तयार केली होती जाणून बुजून, आपल्याला शिकायचंय. ठीक आहे, प्युअर डेटा तुम्ही एक्सेल मध्ये पण करू शकता. ठीक आहे, काही डेटा तुम्हाला तिथं होत नाही, तो इथं पण इझी होतो, तिथं फॉर्म्युले लावतात, इथं डायरेक्टली करू शकतो तुम्ही. ठीक आहे, सो डेट मध्ये आलो, डेट मध्ये गेल्यानंतर आता हे ऑप्शन मला दिसत आहेत जे हाईड होते माझे, कारण तो डेट फॉर्मॅट मध्ये नव्हता, त्याच्यामुळे तो दाखवत नाहीये. सो मला काय करायचं, ह्याचं काय कॅल्क्युलेट करायचं, एज काढायचंय,
का इयर काढायचंय, का स्टार्टिंग इयर काढायचंय, का एंड इयर काढायचंय, का त्याचे मंथ कॅल्क्युलेट करायचं, काय आहे त्याच्याशी रिलेटेड. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एज काढून दाखवतो. ठीक आहे, एज मध्ये आलं ते. ठीक आहे, एज मध्ये तर आलं, पण काय मायनस मध्ये कसं काय चाललंय. ठीक आहे. सो एज मध्ये आलं, एज मध्ये आल्यानंतर काय केलं आपण, त्याचं ड्युरेशन ठरवलं. ठीक आहे, डे मध्ये, मिनिट मध्ये, हे टाइमचं डेटचं आहे. इथं काही गरज नाही डे मध्ये. ठीक आहे, आपल्याला पहिले राऊंड अप करावं लागेल त्याला. ठीक आहे, राऊंड अप ऑप्शन त्याला जर इथं घेतलं. ठीक आहे, याच्यात नाहीये ट्रान्सफॉर्म मध्ये. याला एकदा इथं पुढं करा, ऍड कॉलम. हे ऑप्शन चालू होत नाही कसं काय. त्याचं ऍक्च्युली सेपरेट झालं पाहिजे होतं. एज इयर मध्ये नाही यायला पाहिजे. हे जे कॉलम आहे, समजा मी इथं ठेवलंय ना, आणि ट्रान्सफॉर्म मध्ये होतो आपण. ट्रान्सफॉर्म मध्ये समजा मी काय केलं, एज कॅल्क्युलेट केलं. ठीक आहे, एज त्याच ठिकाणी देतं. आणि राऊंड अप मध्ये काय होतं, तुमचं जे डेसिमल आहे ना ते कमी करता येतं. बहुतेक हा डेट आणि टाइम मुळे प्रॉब्लेम देतो, तर ते आपल्याला रिमूव्ह करावं लागेल पहिलं. काय, डेट आणि टाइम. मग कसं करायचं, डिलिमिटर वापरलं होतं कशामध्ये होतं ते. समजा मला काय करायचं, त्यातला टाइम बाजूला काढायचं. ते मी सांगितलं होतं कशामध्ये होतं ते, ऍड कॉलम मध्ये. स्प्लिट मध्ये असेल ते. ठीक आहे, डिलिमिटर मध्ये होतं. तर इथं काय केलं आपण, स्पेस मध्ये आहे ना आता दोघांच्या मध्ये. इथं कस्टम मध्ये काय केलं आपण, स्पेस. ठीक आहे, एकदा ओके करूया. स्पेस वाला पार्ट बाजूला केला आपण, आला बाजूला. ठीक आहे, तर हा काय झाला प्रॉपर तुमचा डेट. आणि हा काय झाला प्रॉपर तुमचा रिनेम करायचा. डबल क्लिक केलं तरी चालतंय, किंवा इथं पण ऑप्शन आहे रिनेमचा. याला जर क्लिक केलं आणि इथं रिनेम केलं तरी तो रिनेम मध्ये जातो. टाइम. ठीक आहे, हा टाइम मध्ये जातो. आणि हा डेट. आता या डेट वरती क्लिक केलं. ठीक आहे, सिलेक्ट. सिलेक्ट मध्ये काय ठीक आहे, याच्यामध्ये काय केलं मी, एज वरती आलो परत. ठीक आहे, एज मध्ये आल्यानंतर काय होते, हा ऑप्शन नाही होत. ठीक आहे, पहिल्यांदा ड्युरेशन देऊन बघूया, याच्यामुळे होत असेल. तर डे काढले, आला आता राऊंडिंग. ठीक आहे, सो जर पॉइंट मध्ये यायचं असेल तर मग आपण तिथं, जर डेसिमल आला तर राऊंड डाऊन करतो, म्हणजे अप नाही करत. समजा पॉइंट मध्ये व्हॅल्यू आली, त्याचं वय आहे 2 किंवा 2 वर्ष 2 महिने, तर 2 महिने आपण काउंट नाही करत. ठीक आहे, त्याच्यामुळे राऊंड फिगर डाऊन घ्यायचा, आपण नाही करत. आपण डायरेक्ट 1 वर्ष वाढतो. ठीक आहे, डाऊन केलं तर तो डाऊन मध्ये जातो असं. ठीक आहे, तर हे याचा यूज करण्यासाठी आजच्या डेट मध्ये काय किती वर्ष झाले, डेट ऑफ जॉईनिंग, ते काढायचं असेल तर याचा यूज करू शकता. ठीक आहे, अदरवाईज क्लोज. क्लोज. प्रॉपर डेट आली तिथं थांबायचं आपल्याला. कॅल्क्युलेट येईल. हे तिन्ही वापरलं तर ते येतं बरं का, फर्स्ट, सेकंड, थर्ड. स्टेप बाय स्टेप तिन्ही वापरायचे. ठीक आहे, त्याच्यासाठी काय लागतं, डेट हा कॉलम लागतो या तिघांसाठी. ठीक आहे, डेट अँड टाइम वाला कॉलम आहे, नंबर कॉलम वाला आहे, टेक्स्ट कॉलम झाला आपला. ठीक आहे, इथून. सो हा, सो इथं काय केलं आपण, या साईडला अजून आहे का चेक करायचं इथून. ठीक आहे, यूज केलं. ग्रुपचा नंतर यूज करूया. ठीक आहे, वर्किंग मध्ये आहे. सो ट्रान्सपोज आता काय आहे, सो ट्रान्सपोज मध्ये तुमचा जर डेटा तुम्हाला, जसं की पाहिलं आपण ट्रान्सपोज केलं होतं, आता याला मी जर ट्रान्सपोज केलं तर काय होतो, डेटा रोजचा डेटा कॉलम, आणि कॉलमचा डेटा कशामध्ये जातो, रो मध्ये. जर अशी सिच्युएशन आली तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, त्याला ट्रान्सपोज करू शकता. अदरवाईज आहे त्या डेटामध्ये परत ट्रान्सपोज केलं. ठीक आहे, ट्रान्सपोज केल्यामुळे काय झाला, प्रॉब्लेम आला. हेडिंग गायब झाली, आली ना हेडिंग. ठीक आहे, तर गरज नव्हती तरी आपण
केलेलं आहे त्याला ट्रान्सफर. ठीक आहे, आला आता प्रॉपर. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला वाटलं की इथं ट्रान्सपोज करायची गरज आहे, सो रिव्हर्स रोज. ठीक आहे, इथून पण तुम्ही त्याला रिव्हर्स घेऊ शकता ट्रान्सपोजला. काउंट काउंट रो रिव्हर्स एकदा चेक करू. ठीक आहे, रिव्हर्स म्हणजे काय, असेंडिंग डिसेंडिंगचाच पार्ट आहे. ठीक आहे, रोची पोझिशन काय केली त्यांनी, चेंज केलं. आता दुसरा एक काउंट, किती रो आहेत ते काउंट करायचं. सो इथं दाखवताना हजारच दाखवते, पण जर तुम्हाला ऍक्च्युअली जास्त असतील तर तो काय करतो, तुम्हाला एक डिस्प्ले करतो, काउंट करून देतो की किती आहेत ते. ठीक आहे, तो जरा वेळच घेतो. आले 1000 आहेत, त्याला क्लोज करून टाकायचं. काउंटिंगचा फक्त काउंटचा वापर आहे. काउंट केले की क्लोज करायचं त्याला. ठीक आहे, इथं मी सांगितलं डेटा टाईप आपण ऑलरेडी पाहिलेला पण आहे, त्याचे भरपूर ठिकाणी शॉर्टकट आहेत, त्यानुसार तुम्हाला यूज करायचं. ठीक आहे, सो डायरेक्टली डेटा काय करत होतो आपण, डिटेक्ट करत होतो, पण डेटा क्लीन पाहिजे बाकीचा, तर तो कॉलम काय करतो, डायरेक्टली डिटेक्ट करून देतो तुम्हाला डेटा टाईप. ठीक आहे, रिनेमचं नाव काय, रिनेम करू शकतो. हेडलाईन हेडिंग तुम्हाला हे करतं. रिप्लेस व्हॅल्यू तर माहीतच आहे, रिप्लेस व्हॅल्यू, रिप्लेस एरर. ठीक आहे, जर एरर असेल तर चेक करूया. नाहीच आहे. ठीक आहे, एरर नाहीच आहे आपल्याकडं. ठीक आहे, सो रिप्लेस व्हॅल्यू पण तुम्हाला माहिती आहे. तर कशाच्या जागी काय रिप्लेस करायचंय ते आपण डायरेक्ट राईट क्लिक करून पण घेऊ शकतो, इथं पण दिलेलं आहे. सो आता याच्यामध्ये मी डिलीट केले म्हणून याचा वापर नाहीच दिसणार आहे मला. फिल म्हणजे काय, तर याला दिसू शकतं ते मेल फिमेल वाल्याला. ठीक आहे, पीएम पीएमच आहे इथं. आपला मेल फिमेल कुठे गेला, त्या कॉलमला जर पाहिलं तुम्ही तर तो असेंडिंग डिसेंडिंगच काम करतो. ठीक आहे, मला डायरेक्ट जम्प करायचं असेल तर काय करत होतो मी, इथं जात होतो. नाही, रेंज, स्प्लिट कॉलम, फॉर्मॅट. कशामध्ये होते, एक्स्ट्रॅक्ट मध्ये होतं ना. नाही याच्यात पण नाही. नाही, कॉलम मध्ये काय तर होतं, ते डायरेक्ट जात होतं ना, आपण जम्प करत होतो. कॉलम, हा, अच्छा सॉरी, व्ह्यू. ठीक आहे, गो टू कॉलम, सॉरी. तर तो दिसत नाहीये मला, तर गो टू कॉलम मध्ये काय करतो आपण, जम्प करतो. कुठल्या कॉलमला जायचं होतं, जेंडर, हे वाला. ठीक आहे, तर त्याला डायरेक्ट क्लिक केलं मी, तो काय होतो, डायरेक्ट होतो. आता याला काय करत होतो आपण, ट्रान्सफॉर्म मध्ये जर पाहिलं, फिल अप फिल डाऊन. ठीक आहे, ते असं. ठीक आहे, नाही होते, पण तो ऍक्च्युअल नल व्हॅल्यू वगैरे असतात ना, एमटी एमटी तुमचे रोज वगैरे, तर त्याला प्रॉपर तो घेतो, अप डाऊन करतो प्रॉपर. ठीक आहे, म्हणजे तुमचा जो एरर वाला पार्ट आहे ते शोधायचंय तुम्हाला, एमटी नल जे वरच्या साईडला घेऊन यायचंय, तर फिल अप फिल डाऊनचा वापर करू शकतो आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर काय, पिव्होट टेबल आणि अनपिव्होट टेबल. ठीक आहे, आता काय करायचं, मला जर पिव्होट कॉलम कॉलम केला, हा जो सिलेक्टेड आहे तो. ठीक आहे, सिरियल नंबर वाला, आणि मी याला काय केलं, ओके केलं. ठीक आहे, तर तो टेबल पिव्होट मध्ये जातो. पिव्होट टेबल म्हणजे आता याच्यावरती डायरेक्ट वर्क नाही दाखवत, तो नल मध्ये जातं. ठीक आहे, सो याला परत क्लोज केलं. नल आले का एकदा परत चेक करा, सॅलरी वगैरे. ठीक आहे, प्रॉपर आहे. रिनेम केलं ना आपण. अच्छा, इथं रिनेम केलं बरोबर. काय झालंय, ट्रान्सफॉर्म केल्यामुळे झालं का पण, सिरियल डेट टाइम डेट टाइम. अच्छा, हे एक्स्ट्रा झालंय. सो याला राईट क्लिक, डिलीटच करून टाकाय, गरज नाही, हे कन्फ्युज करते पहिलं. रिमूव्ह, हा ऑप्शन वापरून याला रिमूव्ह करा, काही गरज नसते. डेट झाली, खूप झालं. ठीक आहे, याचं काय आपल्याला कॅल्क्युलेशनची गरज नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे माझं कन्फ्युजन होत होतं. सो
याच्यानंतर काय आहे, ट्रान्सफॉर्म मध्ये पाहिलं आपण, हा पिव्होट टेबल मध्ये आणतो ना आपण, ऍड कॉलम. ठीक आहे, ऍड कॉलम मध्ये काय, सो पिव्होट टेबल याच्यात फोटो ट्रान्सफॉर्म मध्येच येतो. ठीक आहे, इथं पाहूया. सो अनपिव्होट कॉलम जर आपण पाहिला तर काय करायचं, अनपिव्होट कॉलम, अनपिव्होट ऑदर कॉलम आणि ओनली सिलेक्टेड कॉलम. आता ह्याचा यूज काय, तो याला जर मी सिलेक्ट केलं पहिला, अनपिव्होट करतो, तो सिलेक्टेड वाला कॉलम काय करतो, अनपिव्होट करून देतो. असा म्हणजे तो वेगळा करतो थोडक्यात, म्हणजे ग्रुप असलेला अनग्रुप होतो थोडक्यात, त्याचा काही यूज होत नाही जास्त, आणि तो बॅकला घेऊन जातो थोडं, त्याला पहिलं तुम्हाला नंतर मूव्ह करावं लागतं. ठीक आहे, सो आता मला सिलेक्ट करायचे ऑदर कॉलम, किंवा हे सोडून समजा हे माझे प्रॉपर आहे. ठीक आहे, जे प्रॉपर आहेत त्याला मी सिलेक्ट केलं, हे पण ओके, हा पण ओके. ठीक आहे, आणि याला सोडून काय केलं मी, बाकीच्यांना अनपिव्होट केलं, अनपिव्होट ऑदर कॉलम. सो त्या पद्धतीने बाकीचे कॉलम काय केलं त्यानं, त्या याच्यामध्ये घेतलं, त्याच्या अनपिव्होट मध्ये, आणि जे प्रॉपर आहेत त्याला प्रॉपर मध्ये ठेवलं. एकच केलं ना ते. ठीक आहे, अजून काय याच्यामध्ये राहिलं, फर्स्ट नेम लास्ट नेम. सो याला काय करत होतो आपण, सिलेक्ट या दोघांना. ठीक आहे, दोघांना सिलेक्ट केलं कंट्रोलने, आणि काय करत होतो, मर्ज कॉलम कुठं केलं होतं बघा, इथं मर्ज आहे. ठीक आहे, मर्ज कॉलमने काय करतो आपण, नाव देतो फुल नेम. ठीक आहे, फुल नेम, आणि स्पेस आहे दोघांच्या मध्ये, तो कायम ठेवायचा, आणि त्याला काय करायचंय, फुल नेम मध्ये घेऊन यायचंय. आलं. ठीक आहे, सो आता याला एक जम्पचा ऑप्शन आहे, लेफ्ट राईट. ठीक आहे, त्या ह्याच्यामध्ये असं, सो आपण याला डायरेक्टली इकडं लेफ्ट राईटला शिफ्ट करू शकतो. ठीक आहे, आता इथून बघूया, हे तर पाहिलं आपण, ऍड कॉलम. मर्ज, आता हे टूल डिलीट करूया. ठीक आहे, याला जर घेतलं आपण, कुठं आहे ते पहिल्यांदा चेक करा, नाव कुठे गेले, मर्ज झाला ना तो ऑटोमॅटिक, नो प्रॉब्लेम. काल वेगळ्या पद्धतीने केलं, आज प्रॉपर मर्ज झालंय ते, सो त्याचं काही यूज नाही. सो त्याच्यानंतर काय, ऍड कॉलम मध्ये आलो आपण परत. ऍड कॉलम मध्ये काय, कॉलम फ्रॉम एक्झाम्पल. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय, फ्रॉम अल कॉलम. ठीक आहे, याला जर सिलेक्ट केलं आपण, तर तो काय म्हणतो, त्या कॉलम पासून काय काय बाजूला काढायचं तुम्हाला. ठीक आहे, समजा मला काय करायचं, कस्टमर आयडी मधून एसबीआय बाजूला काढायचं, डायरेक्ट टाईप करायचं, ते शो होतं ऑटोमॅटिक. माऊस घेऊन काय उपयोग नाही, डायरेक्ट कीबोर्ड दाबायचं, एसबीआय. ठीक आहे, असं हे आलं का. आणि इथं काय म्हणतंय, जर ओके असेल तर कंट्रोल एंटर, किंवा याला ओके करा डायरेक्ट. तर तो काय करतो, तुमचा एसबीआय त्या याच्यातून बाजूला काढून देतो, आणि नंबर बाजूला काढून देतो. हे ह्याच्यामध्ये. ठीक आहे, कॉलम फ्रॉम एक्झाम्पल मध्ये केला आपण. जर याच्यातून तुम्हाला टेक्स्ट आणि नंबर वेगळं करायचं असेल, तर काय फ्लॅश फिल सारखा ऑप्शन आहे, फ्रॉम सिलेक्शन केलं असतं तर मग ते तिथल्या इथं दाखवलं असतं एकावरती. आता याला सिलेक्ट केलं आणि टाईप केलं आपण, समजा आता नंबर काढायचे आपल्याला. ठीक आहे, मी टाईप करतो 0001, ऍरोने खाली घेतला. ओके करून बघूया, आलं. नाही का घेते,
तर तो आता याच्यातले काय झाले, एसबीआय वेगळे झाले आणि हे वेगळे झाले. हे कॉलम तुम्ही डिलीट पण करू शकता जर अशी कंडिशन असेल तर. हे बघा, आलं. एसबीआय वेगळं केलं. याला कॅपिटल करायचं असेल तर कशामध्ये केलं होतं तुम्ही? फॉर्मॅट मध्ये जाऊन अप्पर केस केलं की तो पण काय होतं, अप्पर केस मध्ये प्रॉपर येतो. ठीक आहे, अशा पद्धतीने म्हणजे हा नंबर आला आणि तो त्याच्यामध्ये. सो याचं शेवटचं काय करायचं आपल्याला, क्लोज. फ्रॉम कॉलम, ऍड कॉलम मध्ये काय, कॉलम फ्रॉम एक्झाम्पल. ठीक आहे. सो परत फर्स्ट. त्याच्यानंतर काय आहे, कस्टम कॉलम. ठीक आहे, कस्टम कॉलम मध्ये सो आपल्याला काय करायचं, आता कस्टम कॉलम मध्ये दोन कॉलम जॉईंट करायचे. ठीक आहे, किंवा त्याच्यामध्ये प्लस करायचंय, किंवा सॅलरी मध्ये मला बोनस ऍड करायचंय. ठीक आहे, तर त्यावेळेस मी त्याच्यात ऍड करू शकतो. ठीक आहे, समजा आता काय केलं मी, कॉलमला नाव दिलं बोनस. ठीक आहे, बोनस ऑन सॅलरी. ठीक आहे, सॅलरीवरती बोनस दिलं. कुठे गेलं सॅलरी कॉलम, त्याला काय करायचं, सॅलरी झाले तिथं, ते रिनेम करावं लागेल. ठीक आहे, आणि प्लस 1000 बोनस ऍड करायचं मला त्याच्यात. ठीक आहे, तर ते काय होतं, तिथं कॉलम तयार होतो एक नवीन. आणि तिथं काय होते, 26,000 त्याला काय झाले, 27,000. म्हणजे असं कुठलाही फॉर्म्युला तुम्ही त्या कस्टम करू शकता. काही मॅथमॅटिकल जर तुम्हाला काही पार्ट वाटलं, मल्टिप्लिकेशन करायचं दोन कॉलम मध्ये, नवीन कॉलम, जसं की आता रेट आणि प्राइस आहे. रेट प्राइसचं काय करायचं, एक टोटल अमाऊंट काढायचं. तर त्यावेळेस तुम्ही या कस्टम मधून हे तुमची हेडिंगची लिस्ट येते, त्याच्यावर तुम्हाला काय करायचं ते तुम्ही इथून ठरवू शकता. मॅथमॅटिक रिलेशन वगैरे तयार करा, किंवा मॅथमॅटिकल त्याला चेक करा, इन्क्रिमेंट करा, लेस दॅन इक्वल टू करा, ग्रेटर दॅन इक्वल टू करा. ठीक आहे, हे असं. ऍड कस्टम कॉलम क्लोज. ठीक आहे, 8 वाजले. राहिलेला पार्ट परत उद्या बघूया. ठीक आहे. सो हा खूप महत्वाचा आहे, याच्यावरती सगळ्यात जास्त क्वेश्चन होतात पॉवर बीआय मध्ये. तुमचा सगळा ओळखून सोडतात तुम्हाला इथं, की तुम्ही पॉवर बीआय मध्ये काम केले का. पॉवर क्युरी ज्याला जमली, तो पुढचं मग व्हिज्युअलायझेशन कोणी करतं, पण प्युअर डेटा क्लीन करण्याचे जे मेथड आहेत ते माहित पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त प्रॅक्टिस करायची गरज आहे. ठीक आहे, मी सांगितलं तेवढंच. हा, एका कॉलम मधला एकच डेटा रँडमली नाही होणार. सेल कसा होऊ शकतो, पॉसिबलच नाही. हा, कॉलम आणि रोज होतो, पर्टिक्युलर सेल नाही होत. एमटी ठेवता येत, चेंज होऊ शकतो, त्याला त्याच्या जागी तो रिप्लेस करू शकतो. त्याला एमटी पण ठेवू शकतो, पण तो पर्टिक्युलर वर्ड त्या कॉलम मधला रिप्लेस होतो. पण डिलीट पण करू शकतो, म्हणजे डिलीट मध्ये रिप्लेसच करावं लागेल. डिलीट प्रॉपर असा डिलीट ऑप्शन नाहीये त्याला. तुझ्याकडे ऑप्शन आहे तो तोच आहे.